गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आहे 25 डिसेंबर 2024. ख्रिसमस आहे, नाताळ. आज सगळ्यांना सुट्टी असणार आहे. आपल्याला तर सुट्टी आहेच आहे, पण पूर्ण सगळ्या जगाला सुट्टीच आहे. कारण सगळ्या जगामध्ये ख्रिसमस हा सण साजरा केला जातो. तर आज आहे बुधवार. आपल्याला सुट्टी, आपल्या मार्केटला सुट्टी, सुट्टीच सुट्टी सगळ्यांना. आज मार्केटला सुट्टी आहे. काल घेतले का ज्युनियर बीज, FMCGचे शेअर्स? FMCGचे शेअर्स आज म्हणजे कालच्या सत्रामध्ये अर्धा ते 1.5% वर गेलेले आहेत. तरी ठीक आहे, अजूनही घ्यायला हरकत नाही. अजूनही खालच्याच लेवलला आहे. घेताना एकच काळजी घ्यायची, ते म्हणजे जो शेअर इयरली लोच्या आसपास आहे तोच शेअर घेण्यात पॉईंट आहे. वाढलेले शेअर्स अजिबात घेऊ नये, कारण ते अजून वाढायला खूप अडचण असते. त्याच्यामुळे साधारणतः जे शेअर्स घ्यायचे आहेत हे इयरली लोच्या आसपासचे शेअर घ्यायचे आहेत. इतर शेअर्स जर का तुम्ही हाय शेअर्स घेतले तर कदाचित अडकाअडकी होण्याची शक्यता येईल आणि त्याच्याकरता पुढं 5-10 वर्ष वाट बघावी लागेल तो शेअर वाढण्याकरता किंवा त्याच लेवलला आहे. पण जर इयरली लो घेतला असेल तर मात्र मग तुम्हाला परत इयरली हाय गेला तरी तुम्ही विकला तरी तुम्ही 15-20% त्याच्यामध्ये नक्की कमवू शकता. लार्ज कॅप असेल तर. मिड कॅप असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये 20 ते 25%, 30%पर्यंतही इव्हन मिळवता येतात. स्मॉल कॅपला शक्यतो जाऊच नका. बंदरामध्ये बोटी अजूनही आलेल्या नाही आहेत. मे बी दुपारी येतील. दुपारी आल्यानंतर मार्केटमध्ये चांगल्या प्रकारे मच्छी आलेली असेल. ज्या 2-3 दिवसापूर्वी गेलेल्या बोटी किंवा 4 दिवसापूर्वी गेलेल्या बोटी आहेत त्या मासे घेऊन आज येतील आणि आज येतील, शुक्रवारी येतील, शनिवारी येतील, रविवारी येतील. अशा वेगवेगळ्या वेळी त्या बोटी येत राहतील. छान उडाली लाट. लाटा बघत राहा. लाटा उडतायत कंटिन्युअस. छान वाटतंय. कारंजासारख्या उडतायत मस्त. तर आज काही फार सांगत नाही. उद्या तुम्हाला ज्युनियर बीज, त्याच्यानंतर FMCG मधले कुठलेही तुम्ही निवडलेला चांगला शेअर विकत घ्या आणि बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणावर विकत घ्या. कारण शेअर जर का 10 पट वाढला आणि तुम्ही 10,000चे शेअर विकत घेतलेले असतील तर तुमचे 10,000चे 1 लाख होतील. पण तुम्ही जर का 1 लाख गुंतवले असतील तर 1 लाखाचे 10 लाख होतील, की जी थोडीफार सायझेबल अमाऊंट आहे. आणि तुम्ही जर का 5 लाख त्या शेअर्समध्ये गुंतवलेले असतील तर त्याचे 50 लाख होतील, ही जी चांगली अमाऊंट आहे. तर ह्याचाही विचार करा आणि म्हणून लार्ज कॅपमध्ये किंवा मिड कॅपमध्येच खरेदी करा. आणि सर्वात सेफेस्ट मार्ग जो आहे तो म्हणजे ETF-चाच आहे. ETF मध्ये तुम्ही अगदी सेफ असता. ETF 10 पट होत नाही, पण कंटिन्युअस तुम्हाला 14, 15, 16, 17%, कधी कधी 18% हे 5 वर्ष 10 वर्ष ठेवले तर सरासरीनी रिटर्न देतात. म्हणजे प्रत्येक वर्षी 5 वर्ष असतील तर तुम्हाला 5 वर्षामध्ये साधारणतः दुप्पट रक्कम होते. हे अगदी नक्की आहे. त्याच्यामुळे तुम्ही ETF-चा मार्ग निवडलात तर 5 वर्षात दुप्पट होणार हे नक्की आहे. चला मित्रांनो, आजचा सुट्टीचा दिवस एन्जॉय करा. जास्ती काही बोलत नाही मी. मस्त लाटा फुटतायत. आत्ता पूर्ण भरती आहे. आज दशमी आहे. ते बघा, आता बघा
लाटा कशा फुटतील, मस्त फुटतील बघा. बघा बघा, ते बघा छान फुटलेली आहे बघा. ते बघा, ते बघा. झूम करून टीव्हीत बघा, म्हणजे तुम्हाला नक्की छान दिसेल. मी वाटल्यास झूम करायचा प्रयत्न करतो, नाही होते. डिजिटल झूम होत नाही आहे, नाही होते. चला बाय, गुड डे. आजची सुट्टी एन्जॉय करा. सी यू.